हा आहे 2026च्या होलिका दहनाच्या अचूक तारखेमागच्या कारणांचा एक झटपट आढावा. आता बघा, यंदा होळी नक्की 2 मार्चला पेटवायची की 3 मार्चला, यावरून तुमचाही थोडा गोंधळ उडालाच असेल ना? तर मग शास्त्राने दिलेलं हे अगदी सोपं आणि स्पष्ट उत्तर तुम्ही ऐकायलाच हवं. तर यातलं पहिलं कारण म्हणजे वेळेचं गणित. होलिका दहन नेहमी सूर्यास्तानंतरच्या प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळच्या वेळेत करावं लागतं. आता होतंय काय की 2 मार्चला संध्याकाळी पौर्णिमा सुरू होतीये, पण 3 तारखेला ती सूर्यास्तापूर्वीच संपून जातीये. म्हणजेच 3 तारखेला संध्याकाळी पौर्णिमा उपलब्धच नाहीये. दुसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे 3 मार्चला असणारं चंद्रग्रहण. बघा, चंद्र उगवतानाच त्याला ग्रहण लागलेलं असेल आणि आपल्या शास्त्राचा एकदम स्पष्ट नियम आहे की जर ग्रहणाच्या दिवशी सूर्यास्ताआधीच पौर्णिमा संपत असेल तर होलिका दहन थेट 1 दिवस आधीच करावं लागतं. आणि शेवटी तुमच्या मनात भद्राकाळ म्हणजेच अशुभ वेळेची शंका नक्कीच आली असेल. हो, 2 मार्चला संध्याकाळी भद्राकाळ आहे खरा, पण होळी हे वाईट शक्तींच्या नाशाचं प्रतीक आहे ना. आणि मुख्य म्हणजे आपल्याला ग्रहणाचा दोष टाळायचा आहे, त्यामुळे या विशिष्ट दिवशी भद्रा काळातही होळी पेटवायला शास्त्राची आपल्याला अगदी पूर्ण परवानगी आहे. म्हणूनच वेळेचे आणि ग्रहणाचे हे सगळे नियम पाहता मनात कसलाही संभ्रम न ठेवता सोमवारी 2 मार्च 2026 रोजीच होळी साजरी करणं पूर्णपणे योग्य ठरेल.